नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. युद्धामुळे इंधन खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार. IMF आणि जागतिक बँकेचा इशारा. पश्चिम आशियातील अनिश्चितता कायम असल्यामुळे इंधन आणि खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहतील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं व्यक्त केला आहे. पश्चिम आशियातील युद्धाचा ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्रावर पडणाऱ्या परिणामांवरील उपाययोजनांसाठी IMF, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने गट तयार केला आहे. या तिन्ही संस्थांच्या प्रमुखांची बैठक झाली असून त्यानंतर काढण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामध्ये वरील इशारा दिला आहे. या युद्धामुळे अनेक नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. प्रवास, पर्यटन मंदावले आहे. ही स्थिती पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी लागेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि खतांचे दर वाढते राहिल्यामुळे त्यातून अन्न सुरक्षेसमोर आव्हान निर्माण होऊ शकतं आणि अनेक जणांचे रोजगारही जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये पश्चिम आशियातील तेल व नैसर्गिक वायू उत्पादक देशांच्या महसुलांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. जलवाहतूक पूर्ववत झाली तरीही अत्यावश्यक घटकांचा जागतिक पुरवठा पूर्ववत होण्यासाठी बराच काळ जाईल. कच्चे तेल व खतांच्या उत्पादन केंद्राचे नुकसान झाले असल्यामुळे या दोन्ही घटकांचे दर चढेच राहतील असंही म्हटलं आहे. खतांचे दर वाढले तर अन्नधान्याच्या दरांमध्ये वाढ होईल आणि जागतिक अन्न पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल. वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांकडून खताचा वापर कमी झाला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. खते व कच्च्या तेलांच्या दरवाढीमुळे प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन खर्चामध्ये वाढ होईल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.